ठाण्यातील सर्वसामान्य, गरीब व गरजू रुग्णांसाठी मोठा दिलासा ठरणारे विठ्ठल साईबाबा रुग्णालय डिसेंबर अखेर नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार खासदार नरेश म्हस्के यांनी महापौर शर्मिला पिंपोळकर, पदाधिकारी, बांधकाम विभाग व महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत रुग्णालयाची पाहणी केली। 900 खाटांची क्षमता, एअर ॲम्ब्युलन्सची सुविधा, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि सर्व प्रकारच्या उपचार सुविधांनी सज्ज असलेले हे रुग्णालय ठाणेकरांसह संपूर्ण परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य सेवेचे नवे केंद्र ठरणार असल्याची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे। यावेळी पाहणी करताना सभागृह नेते हनुमंत चकदाळे, शिवसेना गटनेते स्थानिक नगरसेवक पवन कदम, सुधीर कोकाटे, माजी नगरसेविका पूजा वाघ, महापालिकेचे कार्यकारी अभियंता मोहन कलाल, ऋषिकेश जवळकर, आरोग्य विभागाच्या डॉक्टर योगिता धायगुडे, माता बालसंगोपन अधिकारी डॉक्टर वर्षा ससाणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते। अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेताना रुग्णालयातील विविध विभाग, उपचार कक्ष, आपत्कालीन सेवा, अतिदक्षता विभाग, ऑपरेशन थिएटर आणि इतर आवश्यक सुविधांची माहिती घेण्यात आली। ठाण्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे जिल्ह्यासह रायगड, रत्नागिरी, पालघर, वसई आणि ग्रामीण व आदिवासी भागातील हजारो रुग्ण उपचारासाठी येत असतात। मात्र वाढती रुग्णसंख्या आणि मर्यादित सुविधा यामुळे अनेकांना अपेक्षित उपचार मिळण्यात अडचणी येत होत्या। ही परिस्थिती लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नव्या अत्याधुनिक रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे। या रुग्णालयामध्ये 900 खाटांची सुविधा, एअर ॲम्ब्युलन्स, आधुनिक निदान यंत्रणा, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, ICU, विविध सुपर स्पेशालिस्ट विभाग, कर्करोगावरती उपचार तसेच सर्व प्रकारच्या वैद्यकीय उपचारांची व्यवस्था करण्यात आली। त्यामुळे गंभीर रुग्णांवरती तातडीने उपचार करणे शक्य होणार असून नागरिकांना मुंबईकडे धाव घेण्याची गरजही मोठ्या प्रमाणामध्ये कमी होणार आहे। गरीब आणि गरजू रुग्णांना एकाच छताखाली दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा या प्रकल्पाचा उद्देश असल्याचं म्हस्के यांनी स्पष्ट केलं आहे। माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण म्हणतो ठाणं बदलतंय आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे ठाण्यातील सिव्हिल हॉस्पिटल। या सिव्हिल हॉस्पिटलचा उपयोग फक्त ठाणे शहरापुरता नसून या ठाणे शहराच्या लगत असलेली शहापूर असेल, वाडा असेल, अगदी मुरबाड असेल, त्याचबरोबर अगदी रायगड जिल्हा असेल, पालघर असेल, वसई असेल, या सर्व ठिकाणावरचे रुग्ण, गोर गरीब, आदिवासी, ग्रामीण भागातील रुग्ण या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येत होता आणि एकंदर येणारे रुग्ण आणि सिव्हिल हॉस्पिटलची पात्रता, कॅपॅसिटी फार कमी होती। एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आज 900 बेडचं अद्ययावत असं रुग्णालय, गोरगरिबांकरता हे रुग्णालय या ठिकाणी उभं राहते। आपण पाहतोय बाजूला नर्सिंग कॉलेजचं काम सुरू आहे। या ठिकाणी जवळच असलेलं कळव्याचं जे मेडिकल हॉस्पिटल आहे, आज 200 सुपर स्पेशालिटी बेड या ठिकाणी आहेत। मुलांकरता 200 बेड आहेत, ऑर्डिनरी 500 बेड आहेत। म्हणजे हा जो काही लोड आहे आरोग्य यंत्रणेवरचा येणारा, तो लोड या ठिकाणी कमी होणार आहे आणि गोर गरीब, आदिवासी, ग्रामीण भागातील नागरिकांना, शहरातील कामगार वस्तीतील नागरिकांना एक खूप चांगली सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे। अद्ययावत मशिनरी, अद्ययावत मग कॅन्सर असेल, हार्ट्स असेल, किडनी असेल, हे सगळे उपचार या ठिकाणी होणार आहेत। आणि आपण पाहतो एअर ॲम्ब्युलन्स करता हेलिपॅडची सोयसुद्धा या ठिकाणी आपण केलेली आहे। आपण विदेशातील पद्धतीचं फक्त कौतुक करतो, आपण ती पद्धती अनुकरण करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करतोय। आज एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था या ठिकाणी होते। जर अति गंभीर रुग्ण असेल आणि त्याला मुंबईमध्ये किंवा आणखी कुठे जर त्याला शिफ्ट करायचं असेल, त्याला ट्रीटमेंट द्यायची असेल, तर एअर ॲम्ब्युलन्सची सेवासुद्धा या ठिकाणी उपलब्ध होते। एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र शासनमध्ये देवेंद्रजी असतील, सुनेत्रताई असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून ही ठाण्याला दिलेली मोठी देणगी आहे। आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं स्वप्न होतं, त्यांचं खूप लक्ष या सिव्हिल हॉस्पिटलवर असायचं, ते पूर्ण होतं आहे। थोड्याच दिवसात या हॉस्पिटलचं ओपनिंग, उद्घाटन या ठिकाणी होणार आहे आणि त्याकरता जी काही इसेन्शियल्स कामं आहेत, छोटी मोठी कामं आहेत, आजूबाजूचा परिसर असेल, छोट्या मोठ्या काही गोष्टी राहिलेल्या आहेत, हे पाहण्याकरता शिंदेसाहेबांच्या आदेशानुसार आणि स्थानिक नगरसेवक आमचे सुधीर कोकाटे असतील, पवन कदम असतील, यांच्या
सूचनेनुसार मग महापौर शर्मिलताई पिंपळकर, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, आमचे हेमंत पवार, आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी व्हिजिट करण्याकरता आलेलो आहोत. छोट्याफार काही कमतरता असतील तर पूर्ण करण्याच्या दृष्टीने आमचे कैलास पवार सिव्हिल सर्जन आहेत, महानगरपालिकेचे अधिकारी आहेत आणि ह्याकरता आम्ही ही व्हिजिट ठेवलेली आहे.